सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण नाशिक शहरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा मेळावा घेतलेला आहे. आपण नेहमी महिलांचं राजकीय प्रबोधन करण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचं उद्दिष्ट ठेवत असतो, परंतु यावेळी या उद्दिष्टासोबतच आता नव्या आकांक्षा आणि नव्या इच्छा निर्माण झालेल्या ज्या महिला आहेत, ज्यावेळी आपण महिलांची मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं की कार्यक्रमाचं स्वरूप काय असावं, त्यावेळी त्यांच्याकडून आलेल्या ज्या सजेशन्स आहेत त्यानुसार आपण या ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून वेगवेगळ्या वेशभूषा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, प्रश्नमंजुषा स्पर्धा असतील, अशा पद्धतीच्या स्पर्धांचं सुद्धा राजकीय प्रबोधनासोबत आयोजन केलं होतं. अर्थात या स्पर्धा ठेवत असताना आपण त्यांना विषय दिलेले होते. स्पर्धक कमी आले तरी चालतील, परंतु या विषयावरचा अभ्यास करून त्यांनी यावं अशी अपेक्षा होती. विषयामध्ये महिलांचं महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्व, समानता, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांच्या ज्या श्रमशक्तीचं महत्त्व, असे वेगळे वेगळे विषय आपण ठेवले होते. महिलांसाठी काम करणारे जे पुरुष आहेत त्यांचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये रांगोळी विषयामध्ये त्यांचंही नाव आपण घेतलेलं होतं. आणि अशा तऱ्हेने साधारणपणे राजकीय प्रबोधनासोबतच एक विविध गुणदर्शनाची संधी महिलांना मिळावी आणि घरचं रोजचं रुटीन करत असताना जे आपले गुण त्यांना दाखवण्याला संधी मिळत नाही ते सुद्धा त्यांना प्रदर्शित करण्यासाठी वेळ मिळावा, या उद्दिष्टाने आपण हा मेळावा आज आयोजित केला होता. याला महिलांनी छान प्रतिसाद दिला. या ठिकाणी आमच्या दामिनींनी अतिशय सुंदर स्वतःच लिहिलेलं, स्वतः दिग्दर्शित केलेलं महिलांवरचं एक नाटुकलं देखील सादर केलं. त्यामुळे ह्या कार्यक्रमाबाबत आम्ही अत्यंत समाधानी आहोत. सर्व महिलांचे आभार. आणि मात्र नुसते कार्यक्रम न करता संघटित होण्यासाठी महिलांनी प्रयत्न केला पाहिजे, यासाठी या ठिकाणी त्यांना आपण संघटनेचं देखील महत्त्व सांगितलं.